नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचा जो सेकंड टॉपिक आहे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर या टॉपिकवर चर्चा केली. त्यावरील काही एक्झाम्पल्स बघितले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण त्यापुढील टॉपिक जो थेरॉटिकलच आहे तो टॉपिक म्हणजे व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि जर्क असा हा टॉपिक आहे. ठीक आहे ना. म्हणजे याच टाईपवरील जो रेट ऑफ मेजरचा जो थेरॉटिकल टॉपिक होता त्याच टॉपिकवर आधारित जे थेरॉटिकल एक्झाम्पल्स आहेत ते आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. म्हणजे व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि जर्क या पॉईंटवरती. आता व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि जर्क ह्या तिन्ही कन्सेप्ट तुमच्या फिजिक्सच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. याचा आपण फक्त फॉर्म्युलेज बघूया, व्हेलॉसिटीचा, ॲक्सलरेशनचा आणि जर्कचा. तर व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि जर्क या तिन्ही टॉपिकचा अभ्यास करत असताना त्यातील बेसिक टॉपिकचा आधी अभ्यास करूया. म्हणजे बेसिक जे फॉर्म्युले आहेत तेच आपण या थिअरीमध्ये बघूया. म्हणजे ही थिअरी रीड करण्यापेक्षा आपण डायरेक्टली फॉर्म्युल्याकडे बघूया आणि मग तर एक्झाम्पल सोडवण्याआधी आपले फॉर्म्युले बघा. इथे फर्स्ट आहे जो हायलाईट केलेला वर्ड आहे स्पीड आहे. इथे आधी व्हेलॉसिटी आहे आणि इथे आहे ॲक्सलरेशन, राईट. तर स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, डिस्टन्स अपॉन टाईम, राईट. स्पीडचा फॉर्म्युला काय लक्षात घ्या. स्पीडचे जे फॉर्म्युलेज आहेत तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे पुढे आपल्याला एक्झाम्पलमध्ये ते यूज करायचे आहेत म्हणून. तर स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम, राईट. नंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, राईट. डिस्प्लेसमेंट आपण स्मॉल एस किंवा कॅपिटल एस कोणताही यूज केला तरी चालेल. म्हणजे एस आपण यूज करतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीड म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाईम, राईट. आणि लास्ट आहे द ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन मीन्स व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे असे तीन फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत पुढील एक्झाम्पलसाठी. तर असे हे तीन फॉर्म्युले आपण आता एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने यूज करू शकतो ते आपण बघूयात. आणि जी जर्कची जी छोटी कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय आहे, जर्क जे इज द रेट ऑफ चेंज ऑफ ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशनमध्ये जो काही स्मॉल चेंजेस होणार आहे, जो चेंज होण्याचा रेट आहे त्याला आपण जर्क म्हणतो. ठीक आहे ना. सडन चेंज इन ॲक्सलरेशन दॅट मीन्स जर्क. ही आहे जर्कची कन्सेप्ट. तर आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघूया. तर बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. अ कार इज मूव्हिंग इन सच वे दॅट द डिस्टन्स इट कवर्स is given by the equation s is equal to 4t square plus 3t, where s is in meters and t is in second. What will be the velocity and the acceleration of the car at time t is equal to 20 second. एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या म्हणजे पुढे आपल्याला सोल्युशनमध्ये जास्त प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर पुन्हा एकदा बघा. अ कार इज मूव्हिंग इन सच वे दॅट द डिस्टन्स इट कवर्स इज गिवन बाय द इक्वेशन एस इज इक्वल टू 40 स्क्वेअर प्लस 3t. म्हणजे जे डिस्टन्स आहे ते या टाईमवरती जे आपल्याला थोडक्यात हे इक्वेशन व्यवस्थित समजून घ्या. एस इज इक्वल टू 40 स्क्वेअर प्लस 3t या पद्धतीने आहे. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला इथे व्हॉट विल बी द व्हेलॉसिटी अँड द ॲक्सलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन या दोन कन्सेप्ट आपल्याला फाइंड करायचे आहेत. आणि गिवन काय दिलेलं आहे हे इक्वेशन आहे वेअर एस इज इन मीटर्स. म्हणजे एस हा जे डिस्प्लेसमेंट आहे किंवा डिस्टन्स आहे ते मीटर्समध्ये आहे आणि जो टी आहे टाईम तो सेकंडमध्ये आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आहे. तर आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे ॲट टाईम टी म्हणजे टाईम 20 सेकंद असताना. सिम्पल आहे बघा. ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. तर बघा सोल्युशनमध्ये इथे सोल्युशन लेट. आता जी कन्सेप्ट म्हणजे जी आपल्याला फाइंड करायचं आहे त्यासाठी आपण काहीतरी मानूया. म्हणजे इथे आता आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची त्यासाठी व्ही मानावं लागेल आणि ॲक्सलरेशनसाठी आपल्याला स्मॉल ए मानावं लागेल. ठीक आहे. म्हणजेच इथे बघा लेट स्मॉल व्ही बी द व्हेलॉसिटी अँड स्मॉल ए बी द ॲक्सलरेशन ऑफ द कार, राईट. जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्यासाठी आपण मानून घेतलं. आता आपण पुढे जे गिवन आहे त्यापासून आपण सॉल्व करूया. म्हणजे बघा कशा पद्धतीने. तर बघा गिवन काय दिलेलं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार इज गिवन बाय एस इज इक्वल टू 40 स्क्वेअर प्लस 3t या पद्धतीने आहे. ठीक आहे ना. तर आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करूया. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ठीक आहे ना. म्हणजे जो एस आहे तो विथ रिस्पेक्टिव्ह टीने चेंज होत आहे. जसं जसं टाईम इन्क्रीज होत जाईल तसं तसं डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज होणार आहे.
ठीक आहे. म्हणजे एस इथे जो एस आहे हा टीवरती डिपेंड आहे. आणि आपला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. ॲक्सलरेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर फर्स्टली आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करूया. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, राईट. तर मग इथे बघा सिम्पल आहे. हा एस जो आहे तो टीवरती डिपेंड आहे, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आणि फॉर्म्युला लिहिला आपण व्हेलॉसिटीचा व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे एस अपॉन टी लिहिणार, पण आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह ॲप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट आहे ना, म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. जर फिजिक्समध्ये जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर डायरेक्टली आपण इथे एचची व्हॅल्यू आणि टीची व्हॅल्यू पुट करून व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली असते. ठीक आहे ना. पण इथे इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. म्हणून डी एस अपॉन डी टी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इज इक्वल टू डी अपॉन डी टी वेअर एस. आता एचची किंमत आपण इथे पुट करणार आहोत, म्हणजे ही जी की काही किंमत आहे एचची 4t² + 3t ती आपण इथे पुट करणार. ठीक आहे. म्हणजे 4t² + 3t इज इक्वल टू, आता बघा ह्या इक्वेशनचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग आता 4 कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघेल आणि t² डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2t, म्हणजे बाहेरचा 4 आणि आतमधला 2t दॅट मीन्स 8t या पद्धतीने भेटेल. त्यानंतर इथे प्लस म्हणून इथे प्लस, नंतर इथे आहे 3t, 3 कॉन्स्टंट तो बाहेर निघेल आणि टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला फायनली सोल्युशन भेटणार आहे. म्हणजे किती, तर 8t + 3 असं आपल्याला या टर्मचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे. हे आता आपलं इक्वेशन फर्स्ट झालं. बघा व्हेलॉसिटीसाठीचा आपल्याला हा फॉर्म्युला तयार झाला, फक्त फायनली टीची किंमत पुट करायची आहे, म्हणजे आपली व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे ना. त्यानंतर जसं आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, सिमिलरली ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करणार आहे. बघा सिम्पल आहे, फक्त आपण फॉर्म्युला घेत आहोत, वेगळं काही नाही आहे. ठीक आहे. तर बघा ॲक्सलरेशन कसं कॅल्क्युलेट करणार आहे. ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा आपल्याला फॉर्म्युलेची आवश्यकता आहे. फॉर्म्युला मी मगाशीच एक्सप्लेन केला. ॲक्सलरेशनसाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, ॲक्सलरेशन दॅट मीन्स व्हेलॉसिटी अपॉन टाईम, राईट. तर ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाईम. पण आता व्हेलॉसिटी अपॉन टाईम विथ ते न्युमरेटरला जी व्हेलॉसिटीची जो व्हेलॉसिटी आत्ताच कॅल्क्युलेट केली व्ही इज इक्वल टू 8t + 3. ठीक आहे ना. आणि व्हेलॉसिटी अपॉन टाईम दॅट मीन्स ॲक्सलरेशन आहे. मग तो लिहून घेऊया. ॲक्सलरेशन आपण डिनोट करतो स्मॉल एने, म्हणजे इथे ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता बघा व्हेलॉसिटी अपॉन टाईम, व्हेलॉसिटी ही टीवरती डिपेंड आहे, बरोबर, आणि ॲक्सलरेशनसुद्धा टीवरतीच डिपेंड आहे. मग त्यामुळे आपल्याला इथे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. व्हीचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे ही जी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट झालेली आहे तिचा आपण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट घेऊया, म्हणजेच आपल्याला या पद्धतीने टर्म भेटेल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी टी इज इक्वल टू 8t + 3, कारण व्हेलॉसिटी अपॉन टाईम, ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटीची किंमत 8t + 3 आहे, ती इथे पुट केली आणि विथ रिस्पेक्ट टू टीने आपल्याला डिफरन्शिएट करायला लागेल. म्हणजे फायनली सोल्युशन 8 कॉन्स्टंट आहे ते 8 भेटेल, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 भेटेल आणि ते पूर्ण 3 कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. म्हणजे आपल्याला फायनली 8 ही टर्म भेटते, म्हणजेच आपल्याला ॲक्सलरेशन किती भेटते 8 भेटते आणि व्हेलॉसिटी भेटते 8t + 3 या इक्वेशनवरून, एस इज इक्वल टू 4t² + 3t यावरून. ठीक आहे. मग फायनली आपल्याला काय सांगितलं होतं की ॲट टाईम t इज इक्वल टू 20 सेकंद असताना आपल्यासाठी व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन किती असेल, राईट. मग इथे टी आपण 20 ह्या फर्स्ट आणि सेकंडमध्ये सायमल्टेनियसली पुट करूया. बघा ज्यावेळेस मी t इज इक्वल टू 20 सेकंद इथे पुट करेल त्यावेळेस इथे किती कॅल्क्युलेशन भेटेल, तर 8 इथे 20 + 3 दॅट मीन्स 163, म्हणजे 8 × 2 = 16, 160 + 3 163 या पद्धतीने आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार आहे. व्हेलॉसिटीचं युनिट काय असणार आहे, मीटर/सेकंड, राईट. आणि आता ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करूया. पण ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे टीची काही टर्मच आलेली नाही, राईट ना. डायरेक्टली कॉन्स्टंट टर्म आलेला आहे आणि तो फाइंड झालेला आहे, म्हणून ॲक्सलरेशन आपल्याला डायरेक्टली 8 भेटणार आहे ॲट टाईम t इज इक्वल टू 20 असताना. म्हणजेच फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट झाली आपली व्हेलॉसिटी 163 मीटर/सेकंड आणि लास्ट ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट झालं आपल्याला 8 मीटर/सेकंड² या पद्धतीने. तर सिम्पल आहे, या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण एक्झाम्पल होतं. चला पुन्हा एकदा थोडंसं ओव्हरलुक करूया आणि पुढील एक्झाम्पलकडे आपण वळूया. बघा आपल्याकडे हे इक्वेशन होतं एस इज इक्वल टू 4t² + 3t. सिम्पल आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार या पद्धतीने हे इक्वेशन दिलेलं होतं आणि या इक्वेशनवरून आपल्याला त्या कारची व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन फाइंड करायचं होतं ॲट टाईम t इज इक्वल टू 20 सेकंद दिलेलं असताना.
ठीक आहे ना. मग सिम्पल आहे, मी या इक्वेशनला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची होती, मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज केला फर्स्टली. त्यानंतर सेकंड ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट केला आणि ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला यूज केला. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होता डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे ह्या एजचा विथ रिस्पेक्ट टू आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं किंवा फाईंड करायचा, म्हणजे तो आपला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे ना. व्हेलॉसिटीची टर्म किंवा इक्वेशन आपल्याला भेटेल. सिमिलरली ॲक्सलरेशनची टर्म कॅल्क्युलेट करायची. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहीत आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाईम. जी व्हेलॉसिटी इथे कॅल्क्युलेट होणार आहे तिचा अगेन डिफरन्शिएट करायचं, म्हणजे आपल्याला ॲक्सलरेशन भेटेल. सिम्पल आहे. जे इक्वेशन आहे त्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, व्हेलॉसिटी भेटेल. पुन्हा जे कॅल्क्युलेट होणारी टर्म त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आपल्याला ॲक्सलरेशनची टर्म भेटेल. ठीक आहे ना. आणि आपल्याला गिव्हनमध्ये असतं तिथे टी इज इक्वल टू ॲट टी, इथे आता जरी 20 दिलेलं असेल, इथे 30 असतात, 40 असतात, जी काही व्हॅल्यू असेल ती आपण इथे ॲज इट इज पुट केली असते आणि आपल्याला ॲक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट झाली असते. सिम्पल आहे. ठीक आहे ना. तर याच टाईपमध्ये आपल्याला वेरियस टाईपचे प्रॉब्लेम भेटणार आहेत किंवा एक्झाममध्ये देखील असणार आहेत. तर बघूया आता आपण सेकंड टाईपचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने आहे. तर बघा, हा आहे आपला आता सेकंड टाईपचा प्रॉब्लेम. इथे बघा, द डिस्प्लेसमेंट, एक्झाम्पल सेकंड, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट टाईम टी इज गिवन बाय एस इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. म्हणजे जसं मग अशी एस इज इक्वल टू या पद्धतीचं इक्वेशन होतं, तसंच या पद्धतीचं इथे इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे ना. पुढे फाइंड द टाईम व्हेन द ॲक्सलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर, द व्हेलॉसिटी अँड द डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाईम. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं बघा, फाइंड टाईम व्हेन द ॲक्सलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर, द व्हेलॉसिटी अँड द डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाईम. म्हणजे आता इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर म्हणजे आधी आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याच टाईमला आपली व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, सिम्पल आहे. जसं मगाशी आपण पूर्ण इक्वेशन सॉल्व केलं, म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व केलं, त्याच पद्धतीने हे पण एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. कशा पद्धतीने बघा, तर गिवन जे इक्वेशन आहे ती या पद्धतीने आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज गिवन बाय, म्हणजे इथे पार्टिकलचं इक्वेशन दिलेलं आहे. मग अशी कारच्या टाईपमध्ये एक्झाम्पल होतं, सेम आहे. विचारण्याची मेथड फक्त थोडीशी वेगळी आहे. तर इथे दिलेलं आहे एस इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. या पद्धतीने याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं. ठीक आहे ना. आता बघा, मग अशी जसं आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला त्यावेळेस आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट झाली आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला त्यावेळेस ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट झालं. म्हणून आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी भेटेल. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टीने डिफरन्शिएट करूया, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होईल. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि ही एचची किंमत इथे पुट करूया. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 या पद्धतीने. आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथे 2 कॉन्स्टंट टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर येईल, म्हणजे इथे 6t स्क्वेअर भेटेल. इथे मायनस आहे, मायनस साईन ॲज इट इज, 5 कॉन्स्टंट बाहेर निघेल आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t भेटेल. म्हणजेच 5 10 10t भेटेल आणि इथे प्लस 4t म्हणजे 4 कॉन्स्टंट टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, म्हणजे इथे 4 भेटेल. राईट. त्यानंतर इथे मायनस 3 आहे, मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच व्ही इज इक्वल टू 60 स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. या पद्धतीने आपल्याला हे सेकंड इक्वेशन म्हणजेच व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होणार आहे. राईट. आता आपण ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करूया, म्हणजे ह्या टर्मचा मला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट होईल. राईट. तर बघा कशा पद्धतीने, तर आता इथे 60 स्क्वेअर आहे, 6 कॉन्स्टंट टी स्क्वेअर आहे, 2t भेटेल त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि 6 आणि इंटू 2 म्हणजे 12t ॲन्सर भेटेल. राईट. हे बघा इथे 12t भेटला. त्यानंतर इथे मायनस 10t आहे, 10 कॉन्स्टंट टीचा डेरिव्हेटिव्ह 1 भेटेल, म्हणजे इथे मायनस 10 भेटेल. म्हणजे फायनली आपल्याला ॲक्सलरेशनची किंमत किती भेटणार आहे, तर 12t मायनस 10 या पद्धतीने. आणि हे आपलं थर्ड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन गिवन असणार आहे, नंतर सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी आणि थर्ड इक्वेशन म्हणजे आपलं ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट होणार आहे. आता बघा, जी गिवनमध्ये टर्म होती कोणती, टाईम आपल्याला जे ॲक्सलरेशन होतं ते गिवन होतं. ठीक आहे ना. म्हणजे इथे बघा, फाइंड द टाईम व्हेन, टाईम फाइंड करा कधी, ज्यावेळेस ॲक्सलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ॲक्सलरेशन गिवन असताना आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा,
मग आता तो टाईम आपण ॲक्सलरेशन थ्रू कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे आपल्याला आता ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल, जो डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे ती टर्म. म्हणजे हा ॲक्सलरेशन इज इक्वल टू 12t मायनस 10 ही टर्म सॉल्व करावी लागेल. म्हणजे कशा पद्धतीने बघा, गिवन ॲक्सलरेशन 14 फूट पर सेकंड स्क्वेअर आहे. ही 14ची टर्म आपण कुठे पुट करणार आहोत, तर ॲक्सलरेशन गिवन आहे ना, म्हणून ए इज इक्वल टू आपल्याला किती भेटेल, 14 भेटेल. राईट, ॲक्सलरेशन किती घ्यायचं आहे आपल्याला आता इथे, तर 14 टर्म घ्यायची आहे. म्हणजे बघा इक्वेशन आपल्याला भेटेल एक, म्हणजे एची किंमत आपण 14 पुट करणार आणि इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज ठेवणार आहे. आणि मग आपल्याला फायनली ती टीसाठी सॉल्व करावी लागेल. म्हणजे टीची किंमत भेटेल. म्हणजे बघा 12t मायनस 10 इज इक्वल टू 40, किंवा ही 40 इकडे लिहिले तरी चालतील, म्हणजे या साईड. ठीक आहे ना. म्हणजेच टीसाठी जर सॉल्व करायचं ठरलं तर हा -10 आहे तो इकडे गेल्यानंतर प्लस होईल. म्हणजे इकडे 14 हा 10 24 होईल. आणि आता हा 12 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावरती डिवाइड होईल. म्हणजे टीची किंमत आपल्याला 2 भेटणार आहे. कारण 12 2 24, म्हणजे इथे टीची किंमत आपल्याला 2 भेटणार आहे. टाईम किती भेटणार कॅल्क्युलेट होणार आहे, तर 2 भेटणार आहे. सिम्पल आहे. आता टाईम कॅल्क्युलेट झाला, मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. सिम्पल आहे ते, आता ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. फॉर्म्युला आपला जसं काय तयार आहे, बरोबर ना. हे बघा हा फॉर्म्युला आपला इथे तयार आहे. कोणता, हे फर्स्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ते, हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आणि हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग कशा पद्धतीने बघा, इथे फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथे आपण बघितला, तोच आता इथे त्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. म्हणजे ॲट टी इज इक्वल टू 2 पुट करून आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होईल. तर बघा फर्स्टली व्हेलॉसिटी 6, इथे काय आहे ते इक्वेशन आधी बघूया. इक्वेशन या पद्धतीने आहे बघा, काय इक्वेशन आहे, तर v इज इक्वल टू 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4 आहे. म्हणजे 6 ॲज इट इज येईल आणि टीची किंमत 2 पुट करायची आहे. म्हणजे 2चा स्क्वेअर होईल, नंतर -10 आणि टीची किंमत पुन्हा इथे 2 पुट करायची आणि ही पूर्ण इक्वेशन सॉल्व करायचं. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटेल. बघा कशा पद्धतीने, तर इथे हे बघा इथे 6t स्क्वेअर आहे, टीची किंमत आपण 2 पुट करू. इथे 2 पुट केली स्क्वेअर -10 इंटू टीची किंमत 2 पुट केली प्लस 4 या पद्धतीने. आणि ही पूर्ण टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला ॲन्सर भेटतं 8 फूट पर सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होते ॲट टाईम टी इज इक्वल टू 2 असताना 8 फूट पर सेकंड या पद्धतीने. राईट, आता जसं आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, ॲज सिमिलरली आपण डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. डिस्प्लेसमेंटची टर्म होती, डिस्प्लेसमेंटसाठी हे इक्वेशन होतं आपलं गिवन, एस इज इक्वल टू 2t³ मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 या पद्धतीने. मग ती किंमत आपण इथे पुट करूया टी 2 असतानाची. मग इथे टी इज इक्वल टू 2 आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली डिस्प्लेसमेंटच्या. मग 2³ मायनस 5 2 स्क्वेअर प्लस 4 2 मायनस 3 या पद्धतीने. आणि ही पूर्ण टर्म सॉल्व केल्यानंतर 1 फूट आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटत आहे. ठीक आहे ना, कारण इथे आता टाईमची टर्म शिल्लक नाही, म्हणून 1 फूट डायरेक्टली डिस्प्लेसमेंट कशामध्ये कॅल्क्युलेट करतो आपण, फूटमध्ये इथे दिलेलं आहे म्हणून फूट 1 फूट. आणि व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट झाली आहे 8 फूट पर सेकंड. आपल्याला आधी टाईम कॅल्क्युलेट करायचा होता ॲक्सलरेशन 14 फूट पर सेकंड स्क्वेअर असतानाचा. राईट, म्हणून आपण टाईम कॅल्क्युलेट केला. पण कशा पद्धतीने, तर सिमिलरली मेथड याच्यामध्ये समजून घ्या, सेम मेथड्स आहेत. जे गिवन इक्वेशन आहे त्याला, म्हणजे एस हे जर टीवरती डिपेंड असेल तर आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टीने डिफरन्शिएट करायचं. ह्या इक्वेशनला आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होईल, म्हणजे फॉर्म्युला भेटेल. राईट, त्यानंतर पुन्हा जर त्याला डिफरन्शिएट केलं तर ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट होईल, म्हणजे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला भेटेल. ह्या 2 टर्म भेटल्यानंतर आपल्याला टाईम जो गिवन असेल, जर गिवन असेल तर तो याच्यात पुट करायचा, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट होईल. आणि जर नसेल, म्हणजे आता इथे टाईम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता ज्यावेळेस ॲक्सलरेशन गिवन होतं, म्हणजे 14 फूट पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सलरेशन असताना आपल्याला टाईम कॅल्क्युलेट केला. तो कशा पद्धतीने, तर या पद्धतीने. म्हणजे जी ॲक्सलरेशनची टर्म होती त्यामध्ये आपण ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला होता त्यामध्ये ॲक्सलरेशनची किंमत पुट करून दिली. म्हणजे इथे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला म्हणून ए इज इक्वल टू ॲक्सलरेशनची किंमत पुट केली आणि आपला टाईम कॅल्क्युलेट झाला. राईट, आता टाईम कॅल्क्युलेट झाला म्हणून आपण व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युल्यामध्ये ती किंमत पुट करून दिली आणि फायनली आपल्याला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट झालेला आहे. ठीक आहे ना. तर मला वाटतं आता ही पूर्ण सगळी कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेली असावी. मी पुन्हा एकदा स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि आपल्या लेक्चरला इथे स्टॉप करूया. बघा
स्टेप फर्स्ट काय आहे आपली, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल, बरोबर. एस हे टीवरती डिपेंड असेल. मग आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे गिवन इक्वेशन असेल त्या, म्हणजे फर्स्ट स्टेप आपली काय असेल तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आणि ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायची असं आपण म्हणूया, ठीक आहे ना. फर्स्ट स्टेपमध्ये टू कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन बाय गिवन इक्वेशन. सेकंड स्टेपमध्ये आपण काय म्हणूया तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण गिवन इक्वेशनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया, बरोबर. ही सेकंड स्टेप म्हणूया. आणि थर्ड स्टेपमध्ये काय म्हणूया, जर ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण त्या इक्वेशनला, म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे व्हेलॉसिटीचा, तोच डेरिव्हेटिव्हला पुन्हा डिफरन्शिएट करून आपल्याला ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट होतं, ठीक आहे ना. ही झाली आपली थर्ड स्टेप. आणि फोर्थ स्टेपला आपण टीची किंमत पुट करून देऊया, म्हणजे जी गिव्हन टाईम असेल तो टाईम आपण त्या दोन फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेपमध्ये पुट करून आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट होणार आहे, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण कन्सेप्ट होती व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि जर्कची, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आजच्या या टॉपिकमध्ये बस एवढंच. जर या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. आणि हो, जर ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.